नर्मदे हर लखनगिरी बाबाच्या आश्रमापासून आजच्या आमच्या परिक्रमेची 11व्या दिवसाची सुरुवात होत आहे आणि इथून बोट मार्गसुद्धा आहे। हा बोट मार्ग महाराष्ट्रातील परिक्रमा मार्गातील असणारे एका आश्रम भादल या ठिकाणापर्यंत ह्या बोटने जात आहेत आणि आम्हाला भादलला जरा 1.5 दिवस लागू शकतो। मध्ये एक मुक्कामी आमचा पडेल। आम्हाला बोटीने जायचं नाही कारण हे जे आहे ते मैयाचं पात्र आहे आणि या पात्रातून आपल्याला असं बोट मार्गाने पण जे वयोवृद्ध शिकस्त आहेत ते लोक जात आहेत, हरकत नाही। नर्मदे हर नर्मदे हर माता श्री नर्मदे हर। शूलपाणी झाडीतील लखनगिरी बाबाच्या आश्रमानंतर आम्ही पुढे जातो आहे। रस्ता आहे बिकटच बघा, एका दिशेला खाली पडला खोल 200 फूट दरीत जाणार, पूर्ण दरी आहे, खाली झाड आहेत, सुंदर दगड आहेत, आवाजाचा प्रतिध्वनी ऐकायला येतो। नर्मदे हर करतायत लोक परिक्रमावाशी, सगळे संत स्वरूप आहेत। नर्मदे हर पेट भरा जाएगा, थोड़ा बहुत नर्मदे हर मक्का वगैरह कछु अवघड गाडी सोडून थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी बसलो आणि काही परिक्रमावाशी येत आहेत ते सुद्धा दमत आहेत बढ़ेगी। तुम क्या कह रहे हो? चढाई अवघड होती बढ़ेगी जी जरा खुदाई पण वातावरण खूप सुंदर आहे, एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये रम्य वातावरण, पर्यटन बन गई। कष्टाच आहे, याला पर्याय आहेत। बोरखेडीपासून लखनगिरी महाराजांच्या आश्रमापर्यंत जहाजीने येता येतं आणि लखनगिरी महाराजांच्या आश्रमापासून भादलपर्यंत सुद्धा जहाजीने जाता येतं। पण आपल्याला परिक्रमा पायी करायची आहे म्हणून जहाजीचा उपयोग करू नये हा उद्देश, या उद्देशाने पायी चालत आहे। नर्मदे हर देव ठेविला तैसे रहावे, देव ठेविला तैसे रहावे, समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे। कोणे दिवसी पैसोनी हत्तीवार, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे। नर्मदा सेवा संघ आश्रम खेरवानी परिक्रमावासी के सेवक श्री तुकाराम पटेल खेरवानी हे महाराष्ट्रातीलच तुकाराम पाटील आहेत। हे या ठिकाणी सेवा देतात खेरवानीमध्ये। रात्री विश्रामाची सुद्धा व्यवस्था आहे, गद्दे वगैरे सगळं इथं मुबलक प्रमाणात आहे आणि नवीन शेड आहे, बाहेर वेल्डिंगचं काम चाललं आहे। सुंदर सेवा या ठिकाणी देतात। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। नर्मदा परिक्रमेचा आज आमचा हा 11वा दिवस आहे। लखनगिरी बाबाच्या आश्रमापासून सिमलेच्या दिशेने आमचा प्रवास सुरू आहे। नर्मदे खेरवानीमध्ये आमचा बालभोग झालेला आहे, पुढचा प्रवास सुरू आहे। सुंदर रम्य पहाडी आहे, उंचची उंच झाड आहे। नर्मदे हर नर्मदे हर।